स्पायसी बनवली आणि आहे ना, आणि ऑइली पण खूपच आहे, खूपच ऑइली आणि स्पायसी खूपच आहे. बापरे बापरे, एवढं डाएटच्या हिशोबानं आपल्या ह्याच्यात बसणार नाही ना, एवढं खूपच ऑइली बनवलं. पण इथं कायच असते मॅडम, इथं असते काय डाएट गिट कुठं पाहिजे ते तरी असते ते तेलाची बघ काय ते तेल तेल तरी जेवण नसते. धाब्याचं जेवण तसंच असते ना, तरी व्यवस्थित बनवलं, चांगलं बनवलं त्यानं. हो ना, तुम्हाला काय आहे, तुम्ही काय कुठे बसता कुठे जेवता, तुम्हाला चालते ते, आम्हाला मला नाही चालत. इकडे कसं आहे, मला खूप प्रॉब्लेम जाते. इथं आपला वेटर कुठे, अरे कोण आहे रे बेटा, वेटर, अरे कोण आहे इकडे, आमच्या टेबलवर कोण आहे वेटर? हो हो मॅडम, हो हो मॅडम, हे बोलते मॅट करू राहिले, हे आण ते आण, मिरची आण, लिंबू आण. बरं बरं आलो आलो आलो. आल्या का कुठं गेला काय मी, माय मग मस्त की मारून दिला टेबल. ह्या काय भलते खीर करू राहिले हे. अरे हा बोला मॅडम, काय पाहिजे? कसे वेटर तुम्ही? आता आम्ही मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जातो, तिथं म्हटलं एक एक टेबलवर 3-3 वेटर उभे राहतात. इथं तुम्हाला नुसतं आवाज द्यावा लागते, कुठे आहे रे, कुठे आहे रे, कुठे आहे रे, असं असते का? अशी सर्व्हिस देत असतात का? वेटरशिप कशी करता तुम्ही? अशी करत असते का वेटरशिप? आम्हाला समजत नाही का? कुठे तुझ्या हॉटेलचा हे कुठे आहे, कुक कुठे? त्याला किती मोठं तेल टाकलं त्यांनी भाजीमध्ये, किती स्पायसी बनवलं, किती तिखट बनवलं, एवढं असते का? असं असते का? आम्ही सांगितलं होतं का असं? बोला बरं त्या कुकला. आता मॅडम ते आमचं कसं राहायचं, आता मालकावर असते बा. आता आम्हाला मालक सांगते ते 4-4, 5-5 टेबल करा, आम्हाला टेबल तेवढे करावं लागते. इकडे ध्यान ठेवा लागते, तिकडे ध्यान ठेवा लागते, अंदरही टेबल चालू राहते, बाहेरही टेबल चालू राहते. बोला ना काय म्हणजे काय ते हे नाही ना, ते गेले ना ते आचारी जो आहे ना खूप, ते बाहेर गेले ते आता सध्या. मालक आहे बा, मालकाला बोलव काय? हा लक्ष्मण भाऊ आहे त्याला बोलव का म्हटलं? हो ठीक आहे ना, बोलाव ना त्यालाच बोलाव. लक्ष्मण भाऊ ना, मी ओळखतो ते ओळखते मला. बोला लक्ष्मण भाऊ किरकिर आहे ना. ठीक आहे बोलाव ना. काय आता मॅडमची कधी शिकायत आहे थोडीशी, बाकी काही हेच आपलं तिकट झालं वाटते. तेल गेल जास्त झालं, त्याच्या हिशोबाने थोडं पाहिजे होतं इले. बरं बरं ठीक आहे ना. अरे लक्ष्मण भाऊ, लक्ष्मण भाऊ, हे बोलावणारे गिरायक काय म्हणते पाहून घ्या इकडे या. बोला. काय बाई, माझे इथले हे मित्र यांना तर काही ना, नुसतं त्या गावात जाते तिकडे नुसतं गौंडर भाषा वापरते आणि काही असं नुसतं त्यांच्यासारखे बोलत राहते. बोला काय म्हणता मॅडम? जमलं ना, चांगलं झालं स्वयंपाक घेवा, भाजी पोळ्या व्यवस्थित झालं. मॅडमचं थोडंसं, मॅडमने थोडंसं लक्ष्मण भाऊ मॅडमचं थोडंसं मला वाटते काहीतरी काय तिखट मीठ जास्त झालं काय आहे तर. राहू द्या तुम्ही नका बोलू, मी बोलत आहे ना त्यांच्यासोबत. कशाला बोलत आहे तुम्ही? मला सांगता येईल त्यांना काय आहे काय नाही तर. तुम्हीच मला काय नाही. अच्छा हे कसं आहे, तुम्हाला ती ऑर्डर दिली होती, माझा डाएट प्लॅन चालू आहे. किती ऑइली असते, एवढं तेल टाकत असतात का भाजीमध्ये? जास्त तेल आहे का तुमच्याकडे? हे तिखट किती तिखट झालं म्हटलं, यांना सगळं आमचं डायजेशन खराब होऊन जाते. असं जेवण नसते करत. आम्ही जे सांगितलं, आम्ही मोठ्या मोठ्या 3-स्टार 5-स्टार हॉटेलमध्ये जेवायला जात असतो. आता चला बा, इथं समजलं का, चला आता जवळपास भूक लागली होती तर चला बा, मग इथं लक्ष्मण भाऊ तुमचा धाबा आहे म्हणून जेवण करायला थांबलो आम्ही. एवढं तिखट असते का? अरे काय माहिती, आचार्य कुकाला कुठली समजत नाही ना, का जास्त तेल आलं का? एवढं मोठं 140 रुपये 50 रुपये तेल झालं आणि काय टाका, मी तुमचं टाकाच नाही. हा मॅडम नाही, तुम्ही तर झालं पहिल्यांदा त्याच्या लक्षात इथं नेहमीचे गिरायक येते आमच्या इथं मॅडम, त्याच्याकडे निराकरीच पाहिजे ना. साहेबांमध्ये साहेब तर 2-4 वेळा आले पहिले, आज तुम्ही पहिल्यांदा झाले आणि तिकट तर त्याच्या लक्षात नसं आलं. मी तर ते बाहेर गेला ते तर तरी सांगून द्यायच्या. बरं ठीक आहे, आता याच्यानंतर असं नाही होईल. आता तुम्ही मला सांगायचं आणि मी तुम्हाला तुमच्या हिशोबानं तुम्हाला चेकिंग करायला पाठवतो वगैरे. ठीक आहे जाऊ दे, आता चूक झाली तेवढी माफ करून द्या मॅडम. बाकी तर व्यवस्थित झालं ना, पोळ्या वगैरे हे ते बटर लावून पोळी होती तुम्हाला स्पेशल. बाकी व्यवस्थित झालं ना, थोडं तिखट झालं असेल तुम्हाला. हो जास्त नाही, थोडंसं झालं लक्ष्मण भाऊ, जास्त नाही झालं ते. बाकी व्यवस्थित होणार. हा मला बरोबर झालं. कसं मी कसं आपलं चालूच राहायचं ना, मॅडमने थोडं तिखट झालं. तुम्ही कशाला बोलत आहे? नुसतं मला तिखट झालं तुम्हाला नाही झालं. कशाला गोष्टी करायला लागते? घरी आपण सारखा स्वयंपाक करू, सारखाच तिखट जेवत असतो ना, काही विनाकारण त्याचं. बरं ठीक आहे. याच्यानंतर म्हटलं मला असं जमणार नाही. आता सांगून ठेवते तुम्हाला. याच्यानंतर मला बिलकुल टेस्टिंगला जे असं भाजी सर्व आधी पाठवायचं, नंतर सर्व करायचं. तुमच्या वेटरला सांगून द्या. वेटरची भाजी असते का? 10 वेळा आवाज द्या लागते, कुठे गेला वेटर. वेटर कसं एकदम टेबलवर हजर पाहिजे असते. रात्री राहते मॅडम वेटर, रात्रीची असते जास्तीचे. कसं आहे आपली जास्त टेबल असते ना, म्हणून एकाच वेळेस 3-3, 4-4 टेबल पाहिजे असते. आता कसं आम्हाला झेपते तेवढं करतो आम्ही. बाकी काही तरी सर्विस जेवण आलो आमच्या इकडून. ठीक आहे, आता याच्या बाद तुम्ही आणता तुमच्या इथं थांबत बाबा, इथं या टेबलवर थांबत यायच्या खातोडे साहेबाच्या. हो ना, आता इथंच होतो बा मी, साईड न उभं होतो, मागत होतो इथं जवळ दुसरं कोण आहे इथं? बरं ठीक आहे, ते जाऊ द्या आता. बरं बिल किती झालं बिल घेऊन या आणि बिल व्यवस्थित लावत जा आम्हाला. कसं आहे आमच्याकडे मोठ्या मोठ्या पार्टी असते, मग काही आम्ही आणू शकतो तुमच्या इथे. म्हणून मोठं व्यवस्थित बिल लावत जा. हो मॅडम काही विषय नाही. तुम्हाला हिशोबात एकदम हिशोबात लावतो बा, काही काळजी नका करू. एकदम बरोबर मी सांगतो स्वतः बिल. तुले कोणा सांगितलं रे? कोण दिले तुले? कोणा सांगितलं म्हटलं? आम्हाला तर काहीच मालूम नाही, तुले कसं मालूम झालं? अले बाबा घ्या, अले लाचली त्याने कमेंट केली ना कालच्या व्हिडिओवर आपल्या. त्यानं सलत भाऊ
हा भाऊ पाहिजा शरद भाऊ भट आहे ना, शरद भाऊ भट त्यानं रात्रीच कमेंट केली, म्हटलं ते म्हणे बा माझ्या उद्या वाढदिवस आहे म्हणे 31 तारखेला 31 जानेवारीला, त्याच्या वाडीत मळा म्हटलं बा त्यानं वाडी आपल्या वाडी तर वाडीत आहे म्हणजे त्यानं रात्री प्रोग्राम आहे त्याच्या पार्टीचा, तर सगळेजण या म्हणे. का भाऊ हा तुम्ही वाचले ना, भाऊले दाखवली ना मी कमेंट, मग काय त्याने तुला माहित नाही, आम्ही चाललो बा, तुला येणं असेल तर ये, नाही लावू दे. अरे बापरे, पण राजा टाईम आहे का रे आता? हा कोणती जाव काय जवळ आहे का? बुलढाण्यात लागतं, बुलढाणा तिकडे गाव आहे ते वाटते, ते नांदुऱ्याच्या तिकडे. हा बापरे, जवळ नाही ना गाव, जायचं कसं पोचू, टाईमावर पोचलो पाहिजे आपण. आता एसट्या फुकटात जायचं, एसटीची सुविधा घ्याव ना, मग एसटी आहे ना आपल्याला फुकटात, काय एसटीत जाऊन बसणं आहे ना, त्याच्या गावापर्यंत जाऊन ना, तिकडे फोन लावून देईन कंदील येईन ते आपल्याला घ्यायला, येतेच ना ते कंदील जो नंबर आहे त्याचा, कंदील फोन लावून देईन त्या शरद भाऊले आणि येतील ते घ्यायला, चाललं जाऊ आपण. हो ना बाबा, हो ना, येईन ना ते घ्यायला आपल्याला, तसंही आपण जो एस टी फुकतात आहे, जाण्याला बसायला लागेल सगळं. आता काय आपल्याला आपण सगळं फिलीवालेच आहे, एकूण फिलीत जाऊन तिकून फिलीत चाललं येऊ. गावला कोंबले गिमले कापते पण तिने मस्त, त्याच्या वालीच गावला कोंबले आहे म्हणते मस्त, वाढदिवस मोठा करून राहिले ते, सगळ्याला बोलावलं ना, आपली पुरी टीम बोलावली, जय जय महाराष्ट्र माझ्या चॅनलची टीम येजा म्हणे, आणि जे प्रेक्षक वर्ग आहे त्याने यावं म्हणे ना, त्याने आमंत्रण दिलं ना, लय मोठा प्रोग्राम ठेवला म्हणते बाबा त्यानं, 1000 कोंबड्या कापून राहिले म्हणजे 1000 कोंबड्या, 1000 कोंबड्याचा कार्यक्रम आहे म्हणते त्याचा, सांगा. बापा बापा, 1000 कोंबड्या, 1000 कोंबड्याचे टोंगडे किती झाले? 2000 2000 कोंबड्याचं, बापा बाबा, 2000 कोंबड्याचे टोंगड्याच होऊन राहिले. किती लोकांचं जेवण ठेवलं ते ना बापा, वाढदिवस काय मोठा, लयच मोठा ठेवून राहिले काय? नाही असं ना बाबा, करते लोक. आता काय, आता एवढ्या मोठे आता सगळे बोलावलं ते ना, आता जातीनच ना लोक, एवढ्यातले आता कमीत कमी अर्धे तर जाणारच आहे. त्याच्या आता कोंबडीचं मटणाचं जेवण म्हटलं बापा लोक कुठे जाते, पण तुझ्या वावरात तो नींद आले आहे तो, हा ढोलपुंग्या तुझ्या कसं जमंद्र कोणील तो आहे ना, तो त्याला तुला पाणी आणू दे, भाकरी आणू दे, हे आणू दे, त्याच्याच मागं तुला वायतारा आणि पेरतेरा करायला उडला आता. ओले नाही भांडाच आहे ना, भांडाच ध्यान ठेवते ना, आपण काय चाललो जाऊ, उद्या वापस चाललो येऊ. लाजबाल तर मुक्काम करायच लागेल ना, आता ते आपल्याला आग्रह करते ना थांबाचा, तसं जेवढं लाजचं थोडी येणं होईन राजो. मग उद्या सकाळी पाहिजे आपलं चहा पाणी घेतले निघाले आपल्या गावात, आपल्याला इकडे व्हिडिओ नाही बनवला, आपले कामं आहे ना इकडे, म्हणून म्हटलं आपण जाऊ. चला तसं बाकी देवदास भाऊ शांताला मोले विचारून घेतो ना, येते काय आहे काय नाही, तर त्याला विचारून पाहिजे ना काय म्हणते काय नाही, तर गाडी घालत तर गाडीने चाललो, मग आपल्याला मग तिकीटचे पैसे द्यायला लागणार, आपण एसटीने होते 6-3 गाडी करून पेशल नाही काय. काय आटापिटा करतो, काय आटापिटा करतो, फुकटाचं जेवण आले भेटलं तर भलताच आटापिटा करतो. नाही बापा, त्याच्यात कोंबड्याचं जेवण म्हटल्यावर तुला लय झोरी घेते का कोण दिल्या, भलताले का बाजीन द्यावे तू. लावू दे ना, तू नको तू थांबून जा घरी, तू काय लिहून आला मोठा गोष्टी करून आला ध्यानावाना, मी सांगून द्यायले त्यावर तर जेवून घेतो मी त्याच्या इथं. लावू दे भाऊ येले, ध्यानाला लावू द्या, तसं याच्या कोण गली मुजाला गलते भांडणं गलते एसटीत, या जागाने भेटली तर लोटाला ती गलते, ह्या ध्यानावानाचा एसटीत नाही आले बोलू दिले. अरे नाही ना बाबा, येऊ दे ना, काय संग मग चाललो जाऊ आपण. आम्ही काही याच्या म्हटल्यानं येऊन नाही राहिलो का, ह्या का बास होय का माया. मी तर पहिले हजर आहे, सांगून राहिला मोठा, मी तर पहिले पाहिनं, आता बिलकुल हात तोंड धुटलं ना, स्टँडवर जाऊन बसतो, जी एस टी भेटली त्या एस टीत बसून डायरेक्ट बुलढाणा. मग चला समजा, चला माझ्या संग. चला काय आता खाचा बिचा नका करू बरं, चला आता घरी जाऊ, जरा सांग मी जरा कपडे मोपडे घालून घेतो, अंगावर पाणी घेतो, बस चाललो निघून जाऊ, पोचतोच आपण टाइम, आपण संध्याकाळी भारी आहे मी त्यांना कार्यक्रम. हो चला भाऊ चला. बापरे, काय होय गयाठा टेबलवर, काय गयाठा, दुसऱ्या लोकांच्या इथं झाटेला जाऊन पाहिलं ना सप्पा दिसते, आमच्या इथं पाहिलं तर नीरा गयाठा म्हणून बाबा इथं आहे का नाही आहे कोणी रे. अरे काय सांगितल्याशिवाय आता कोणीच काम नाही करत लेखाचे, बस दिल्ल्या भाकरीचे सांगितल्या कामाचे झाले का सगळे तसेच आहे इथं. काय गयाठा म्हणता, नोकर तर टिकत नाही तुमच्या हॉटेलात, इकून तिकून आला 2 दिवस राहिला पयाला, इकून तिकून आला 2 दिवस राहिला पयाला, कामही तेवढं देतात पैसे नाही देत नोकराले. काय टिकन म्हटलं तुमच्या इथं सांगा बरं. त्याच्या इकडे पैसे पगार वाढवून देते, ते महिन्याच्या महिन्या पगार वाढवते, पगारही वाढवते ना, भत्ताही चांगला देते. काय इथं तुम्ही मोजू खाऊ घालता राजो लोकायले. नाही ना रे बारे, तुम्हाला जाण तरी असते का, जाण तरी असते का, तुमच्या तोंडात किती हात घालून द्या ना तरी तुम्हाला नाव नाही आहे म्हटलं. एवढं चांगलं तेलातलं, चांगलं ह्याच्यातलं त्याच्यातलं चांगला मसाल्याचा खाऊ घालतो तरी तुम्हाला नाव नाही लेको. काय कामाचे बे असे बे नोकर बे. अरे का बाकीच्या इकडे भेटते ना खाले का, लोक बाकीचे हॉटेल का पाणीच पिऊन झोपते काय, काही सांगून राहिले, तुमच्यापेक्षा चांगले खाऊ घालते म्हटलं बाकीचे हॉटेलवाले. हो ना, तर काय बेसन 4 हप्त्यातून 4 खेप बेसन 3 खेप घोगऱ्या राहायचे, काय टिकणार नोकर. अरे बोला, काय म्हणता, काही भेटगूट काहीच नाही. काय आहे आज गरम, काय नाश्ता गिस्तात काय केला म्हटलं गरम. अरे काय हो शिवलाल भाऊ, कुठं गेले पावा, मी म्हटलं कुंभमेळ्यातच गेले का तुम्ही, असं समजलं होतं मला कुंभमेळ्यात गेले म्हणून, वसुली होते बा तिथं गेले पाहिजे चौघे जण तुम्ही, तुम्ही तिथे दिसून राहिले.
कुठं पाठवता बा? काही बोलून राहिले काय? कुठं जाता बा? त्या कुंभमेळ्याले हजारानं लोक मरून राहिले तिथं काय आहे वाखे? घरीच असते कुंभमेळा, बस आपलं बकेटभर पाणी घेतलं आणि बस सगळ्या गंगेचं नाव घेतलं आणि घेतलं त्या अंगावर झालं पाणी. मग काय तर बसा तिथं, लोक जाते तिथं एवढ्या जन्माचे पापं राहायचे म्हणजे एका बुसकीत पुरे पापं धुतल्या जाते. मग काय लागलं असतं बाबा? इकडे पापं करा 12 महिने आणि एक दिवस धुवायला जा, असं झालं असतं कुठं तर. काही लोक आहे नांदी, त्याच्या नांदी लागायला पुरते काय? बरं दे ना आम्हाला काय चांगलं गरम गरम भजे काढा बरं तुम्ही आता. तुमच्याचे मस्त कांद्याचे भजे होत्या, 3 प्लेट भजे लावा आणि मग चहा लावा. मी काय म्हणालो, त्याला बबन करणार नाश्ता, बबनसाठी 4 प्लेट सांगून दे ना. त्याचा पायात बसून तो काय करते काय नाही आपल्याला माहिती आहे काय? आता आपण हाजीर सोबजी नाही काय? तो त्याचा पायात बसून जुमर तुला काय घ्यायचं? भजे चालते ना तुला? चालते ना म्हणे, तसा माझा नाश्ता झाला. घेणार तुम्हाला जे पाहिजे ते घेणार बा. तुम्हाला काय पाहिजे घ्या आणि चला नको पण तिकडे उघडलं ना दुकान. आता एक पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड मारून टाकू आणि मग चला जाऊ त्याच्याजवळ झुमऱ्याजवळ. म्हणून तर जास्त वय 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 करूला पाहा लागला झाडी घ्या लागण्याची. काय बंडल आहे का काय आहे तर जरासं याच्याजवळ. राजू भाऊ कांदे चिरून घ्या, बेसन भिजवा. बेसन आहे ना आपल्या याच्यात? बेसन धकायला चांगलं तो चांगलं मस्त याच्यासाठी कडक बिलकुल आपल्या चांगले गरम गरम भजे काढून द्या. 3 प्लेटा भजे लावा आणि मग चहा लावा याच्यासाठी. 3 कट चहा. बरं ठीक आहे, ठीक आहे ना. तेल कालचंच आहे, कालचं तेल लावा गरम करा. तेलही लय आहे ना. ठीक आहे ना. 3 प्लेट मी काय 6 प्लेट बनवून घेतो ना. मग अजून कसं एखादा घडीला गिरायला अजून बघतात ते भिजवा हे करा. त्याच्यापेक्षा 6 प्लेट बनवून घेतो ना. तेवढं करावं माणसानं. 6 प्लेट बनवतो 7 प्लेट बनवतो. अरे आता जे गिराईक आहे त्या गिराईक पडतो बेसन भिजवलं राहू दे ना. मग त्यालाही गरम राहते. आला गिराईक त्या टाकून द्यायचं. अजून ते डबल गरम हे करा. तुम्ही ऐकत नाही बरोबर. तुम्ही म्हणता 1 प्लेट बनवतो. माय कोणत्या घरचं चाललं मला काय कोणी